कच्च्या कैरीची चटणी हा एक उन्हाळ्यातील लोकप्रिय आंबट गोड आणि चविष्ट पदार्थ आहे. ही चटणी पचनासाठी उत्तम असून जेवणाची सुद्धा चव वाढवते. चला तर मग बेसिक तयारी केलेली आहे मी चटणीसाठी लागणाऱ्या साहित्याची ते दाखवते. तर इथे घेतलेलं आहे भाजलेल्या हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत, खूप सारा लसूण घेतलेला आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा जो आहे तो सुद्धा किसून घेतलेला आहे. त्याचबरोबर जी कच्ची कैरी आहे ना ती सुद्धा किसून घेतलेली आहे. आता उकळीमध्ये आपण आंब्याची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर उकळीमध्ये टाकलेले आहेत भाजलेले शेंगदाणे, भाजलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे, खूप सारा लसूण, त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. कच्ची कैरी जी आहे ना ती किसून घेतलेली आहे, त्यामुळे खूप सारं पाणी सुटतं आणि जे काही हे दुसरे जे जिन्नस आहे ना ते नीट वाटलं जात नाही आहे. यासाठी हे जे साहित्य आहे ना ते सर्वात अगोदर वाटून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये थोडंफार मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि हे जे जिन्नस आहे ते आपण वाटून घेत आहोत उकळीमध्ये. जर तुम्हाला मिक्सरमध्ये लावायचं असेल तर मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. पण ही जी कैरीची चटणी आहे ना ती थोडीशी जाडसर असली ना की खायलासुद्धा खूप छान लागते, चविष्ट लागते. यासाठी उकळीमध्ये चटणी वाटलेली आहे ना अधिक रुचकर लागते, त्यामुळे मी उकळीमध्ये वाटून घेते. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने ही जी चटणीची रेसिपी आहे ना मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कुठे ह्या चटणीला आपण तडका वगैरे द्यायचा नाही आहे. अगदी बेसिक जी तयारी आहे ना सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असेल असे साहित्य इथे मी घेतलेले आहे आणि चटणी खरंच खूप चविष्ट लागते. एकदा माझ्या पद्धतीने ही जी चटणी आहे ना ती नक्की बनवून पहा. ते साहित्य जे आहे ना ते वाटल्यानंतर इथे मी टाकलेलं आहे कांदा किसलेला, त्याचबरोबर जी कच्ची कैरी आपण किसून घेतलेली आहे ना तीसुद्धा टाकलेली आहे. सर्व असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि परत एकदा ही जी चटणी आहे ना ती वाटून घ्यायची आहे. मंडळी, ह्या कच्च्या कैरीची चटणी आहे ना मला तर पर्सनली खूप आवडते. तुम्हाला आवडते की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या घरच्यांनासुद्धा उन्हाळा आला की या कच्च्या कैरीच्या चटणीची आहे ना ओढ लागते. आपण कैरी आणि कांदा जो आहे ना तो किसल्यामुळे खूप काहीसा वेळ लागत नाही चटणी बनवण्यासाठी. अगदी झटपट ही जी चटणी आहे ना 5 ते 10 मिनिटामध्ये बनवूनसुद्धा तयार होते. जर तुम्हाला ह्या चटणीला मोहरी किंवा जिऱ्याचा तडका द्यायचा असेल तर देऊ शकता. पण इथे मी असंच ठेवलेलं आहे, असंच खायलासुद्धा खूप मजा येते. आणि झाली ना मंडळी तयार अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली गेलेली ही आंब्याची चटणी किंवा कैरीची चटणी. खरंच खूप चविष्ट लागते. ह्या चटणीमध्ये अगदी थोडंफार मीठ जे आहे ना ते मला कमी जाणवत होतं. यासाठी इथे मी वरतून मीठ स्प्रेड केलेलं आहे आणि चमच्याच्या साह्यानं असं मिक्स करून घेत आहे. ही चटणी तुम्ही चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. मस्त कमाल लागते. एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ही चटणी. मी तर ज्वारीच्या भाकरीसोबत ही जी चटणी आहे ना तू खूप एन्जॉय केली. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ही रेसिपी मात्र नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.